आनंदगट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम रौप्य महोत्सव वर्ष आणि त्या वर्षाच्या निमित्तानं इथं व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ, कारण मी नाव घेण्यात वेळ नाही घालवणार, आणि या कळसाचे खरे दगड, कारण कळस वाचतो तो सर्वांना दिसतो, पण याच्या खऱ्या त्या मंदिराच्या पायाशी जो खरा दगड असतो तो दिसत नाही, त्याची जास्त चर्चा होत नाही, परंतु कळस त्याच्यावरच उभा असतो. असे हे दोन दगड खऱ्या अर्थानं आदरणीय रावसाहेब वागचौरे, आदरणीय अनिलजी रहाणे यांच्याबद्दल आपण सगळ्यांना व्यासपीठावर चर्चा झालेली आहे, सर्वांना माहिती आहे. परंतु मीही अनुभवलेले रावसाहेब वेगळे आहेत, अनिल वेगळे आहेत. एखादी संस्था उभी करणं हे जितकं सोपं आहे तितकंच ते अवघड आहे, आणि संस्था उभी केल्यानंतर ती चालवणं सुद्धा फार अवघड आहे. रावसाहेबांनी संस्था सुरू केल्यापासून मी त्यांच्या सहवासात आहे, संपर्कात आहे. मला त्यांच्या अडचणी माहिती आहेत. या सर्व अडचणीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना मदत केली असेल तर आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय पिचड साहेब आणि आता वैभवराव पिचड साहेब, या दोघांच्या सहकार्याने, पिचड साहेबांच्या आशीर्वादाने आज हे संकुल तितक्याच डोलात उभा आहे. रावसाहेबांनी संस्था सुरू केल्यानंतर रावसाहेब तुमच्या कधी मनात विचार नाही आला काही संस्था बंद करावी? परिस्थिती अत्यंत बेताची, हातात पैसा नाही, पैसा देणारी माणसं नाहीत, परंतु ध्येय फार मोठं आहे, जिद्द फार मोठी आहे, आणि मनामध्ये शिक्षण संस्था चालवण्याचा प्रामाणिक हेतू आहे, आणि त्या प्रामाणिक हेतू असल्यामुळं या त्यांना यश हे अडचणीवर मात करून सुद्धा भक्कम मिळालं. आणि जेव्हा एखादं सहजासहजी यश मिळतं ते डोक्यात बसतं, परंतु तुम्हाला सहजासहजी मिळालेलं यश नाही, अत्यंत कष्टातून, त्रासातून, अनेक समस्यावर मात करून आपण या रौप्य महोत्सवामध्ये आलेला आहात. कौतुक आहे तुमचं. मी एका संस्थेशी निगडीत आहे, आपल्याला माहितीच आहे, अभिनव शिक्षण संस्था. या मंडळींनी उभी केली आणि नंतर ती बंद करण्याचा निर्णय घेतला, परंतु खांडगे सरांच्या रूपाने मी तिथं आलो आणि मग संस्थेला मागे कधी बघू दिलं नाही. सातत्याने मी आर्थिक सर्व समस्या, सर्व ताकद उभी केली आणि त्यातून संस्था उभी राहिली. रावसाहेबांना मी तितकी मोठी मदत केली नाही. रावसाहेब माझ्याकडे अप्रोच झाले होते. हा रावसाहेबांना तितकी मला मदत करता नाही आली, कारण मी आधी तिकडे मदत करून बसलो होतो. परंतु यांची जिद्द ही फार मोठी आहे. एक दिवस मला अनिलचा फोन आला की साहेब मला थोडीशी आर्थिक मदत पाहिजे. म्हटलं काय झालं नेमकं इतकं प्रसंगामध्ये? म्हणे साहेब मुलांच्या विद्यार्थ्यांची गाडी बंद पडली, मला डिझेलला सुद्धा पैसे नाहीत आणि काय रिपेअर करायलाही पैसे नाहीत. अरे म्हटलं मी आता पुण्यामध्ये आहे, मी येणार आहे तिकडे. तर म्हणे तुम्ही याल, मी तिथं थांबतो. म्हटलं मला लाकोला जायचं नाही, मला नाशिकला जायचं आहे. म्हणून मी तिथं तुम्ही म्हणाल तिथे थांबतो. अनिल रोडवर थांबला, मी पुण्यावरून निघेपर्यंत, वाटेत येईपर्यंत त्यांनी तिथं थांबला. ते पैसे घेतले आणि मग हे मदत केली, पण ते पैसे मला त्यांनी परत केले. हे विशेष आहे, मी त्यांना न मागता त्यांनी पैसे परत केले. तर ह्या दोघांचं वैशिष्ट्य हेच आहे. मी एक दिवस संध्याकाळी असंच आलो आणि रावसाहेबांना भेट द्यायची होती. भेट दिल्यानंतर संध्याकाळची जेवायची वेळ झाली आणि रावसाहेबांना म्हटलं आता चल आपण कुठेतरी बाहेर जाऊ. नाही नाही नाही, आपण घरी जाऊ. मला इतका आनंद झाला. तर म्हटलं स्वयंपाक कोण करणार इथे, आता आपण कुठे जाऊ? नाही नाही म्हणे आमच्या वहिनी आहे तिथं, माझे मिसेस आहे. म्हटलं आमच्या. मला आनंद झाला. सुप्रियाताईंच्या हस्ते जेवण केलं आणि हे नंतर मला आठवलं की ही राम, लक्ष्मण आणि सीतेची जोडी आहे. राम म्हणजे आमचा रावसाहेब आहे, लक्ष्मण म्हणजे आमचे रहाणे साहेब आहेत
आणि सीतामाई आमच्या ताई आहेत. खरं तर ह्या तिघांच्या जोडीनं या तिघांनी खरोखरच इथं एक रामायण उभं केलं आहे. रामायणाचं संकुल उभं केलं आहे. अतिशय पवित्र असं, चांगल्या भावनेने, कुठल्याही प्रकारचा व्यक्तिगत स्वार्थ न ठेवता केवळ शिक्षण संस्था म्हणून शिक्षण संस्था ज्ञानाचं काम उभं केलेलं आहे. त्यामुळे रावसाहेब तुम्हाला खऱ्या प्रामाणिक हेतू असल्यामुळं तुमच्या शिक्षण संस्थेला आयुष्यात कधी धोका निर्माण होणार नाही, कधीही तुम्हाला प्रॉब्लेम नाही. तुमचे हेतू प्रामाणिक आहे. तुमच्या मनामध्ये शिक्षण संस्थेच्या नावाखाली स्वतःचं कुटुंब वाढवणं, स्वतःचं स्वार्थ साधणं अशा प्रकारची भूमिका तुमची नसल्यामुळं तुम्हाला कधीही या भविष्यामध्ये कधी अडचण येणार नाही. अशा प्रकारचे स्वार्थ ठेवणाऱ्या ते तात्पुरते यश मिळतं, पण लॉंग टर्ममध्ये जाऊन त्याचा फार त्रास होत असतो. म्हणून तुम्ही जे ते घेतलेला वसा आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण केवळ नुसतं तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभी केली नाही, तर तुम्ही एक समाजाला दिशा देण्याचं काम करण्याचं काम केलं आहे. एक आदर्श तुम्ही निर्माण केलेला आहे. या आदर्शाचं पालन निश्चितच तालुका, जिल्हा, सर्व महाराष्ट्राला एक आदर्श निर्माण केला जाईल. यातून घेतला जाईल का एक फाटका माणूस सुद्धा एक चांगली संस्था उभी करू शकतो, लोकांपर्यंत चांगले आदर्श देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगले विद्यार्थी घडू शकतो. हे आदर्श आपल्या या कृतीतून दिसणार. हा आदर्श तुम्हा आम्हा सगळ्यांनी घ्यावा अशा प्रकारची मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. मला इथं बोलवलं, आपण सन्मान केला, मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या शिक्षण संस्थेला, त्या सर्व परिवाराला मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.